कामं करण्यासाठी. आणि आपल्याला त्यांनी चुकीची कामं केलेले म्हणजे पूर्ण पुरावे आहेत आपल्याकडे. 9 लाखाचं ते भरलेलं बिल आहे त्यांनी MRGS मधून, आणि ते परत भरलं, परत उचललं, परत भरलं, परत उचललं. आणखी त्यांना जेव्हा उचलू वाटलं तर ते काम नाही केलं तरी पण ते रस्त्याचे पैसे उचलले त्यांनी. आणखी ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे जानू मिया शेख म्हणून. त्याचे काही फोटो वगैरे काढले आहे ना सर, व्हिडिओ आहे ना. त्याचा व्हिडिओ आहे ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मी गेलेलं. म्हणजे आपण अशी करायचे की आपण त्या ठिकाणी नंतर गेलंच नाही पाहिजे. त्यांनी गावातील रोजगार हमीच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली होती प्रशासनाकडे. तर त्याच्या चौकशी झाली आधी 9 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून त्याच्यामध्ये त्यांना आदेशित केलं. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी 9 लाख रुपये भरले पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. म्हणजे हे अंबाजोगाई तालुक्याचं जे BDO कार्यालय आहे, गट विकास अधिकारी, त्याच्या अगोदर दिवाणी मॅडम होत्या, आता बळवंत साहेब आहेत. तर ह्या BDOचं आणि ह्या गट विकास अधिकाऱ्याचं जे कर्मचारी आहेत, घरकुल सेक्शन असू द्या किंवा रोजगार हमीचं सेक्शन असू द्या किंवा हे बाकीचे जे पंचायत विभाग असू द्या, हे सगळं भ्रष्टाचार करण्यासाठी सगळे अधिकारी आपल्या आपल्या मर्जीतले इथं नेमलेले आहेत. सर्वसामान्य नागरिक जर घरकुलाचं बिल काढण्यासाठी गेला तिथं पैसे घेतल्याशिवाय त्यांचं बिल निघत नाही. आज गावामध्ये 150 घरकुल आले तर खापडोनमध्ये, पण घरकुलं न बांधता सगळे बिल उचललेले आहेत. राख म्हणून तिथं ते नियुक्तीला आहेत इंजिनियर खापडोनच्या ह्याला इंचार्ज. पुन्हा ह्याच्यामध्ये काय जे रोजगार हमी चा विभाग आहे, ह्या रोजगार हमीतले सगळे जेवढे इंजिनियर आहेत तेवढे शासन निधी तुम्हाला देत आहे किंवा तुम्ही हे गावामध्ये रस्ते करा, व तो कुठलं त्या चौकशी नाही काय नाही. त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी 1-1.5 कोटी रुपयाचे आणि त्यांनी आता रोजगार हमीचे बिलं उचलले. मग भ्रष्टाचार सिद्ध झाल्यापासून बी जर प्रशासन त्यांच्यावर गुन्हा नोंद करीत नसेल तर ह्याला काय म्हणायचं. आणि सरपंच ह्याच्यामध्ये जेव्हा तक्रारी करते, सरपंचाच्या तक्रारीला ग्राह्य धरलं जात नाही आणि ग्रामसेवकची बदली करण्याऐवजी BDO सरपंचावरच ठराव आणते. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. जतीन रहमान यांनी तात्काळ ह्याच्यामध्ये चौकशी समिती नेमावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीनं मागणी.